मध्य प्रदेशातील छिंदवाडामधील 36 रुग्ण नागपुरात दाखल। आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू। डेथ ऑडिट नंतर बालकांच्या मृत्यूचे कारण समोर येणार। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक मंगळवारी नागपुरात येणार। महाराष्ट्रात कोल्ड्रिफ्टचा साठा असल्यास तो गोठवण्याचे राज्य सरकारचे निर्देश। कोल्ड्रिफ्ट या लहान मुलांच्या खोकल्यावरील औषधामुळे बालकांच्या मृत्यू संख्येत वाढ। दरम्यान महाराष्ट्रामध्ये या औषधाचा पुरवठा झाला नसल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून स्पष्ट। विषारी कफ सिरपमुळे आणखी एका बाळाचा मृत्यू। मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यातील चिमुकलीचा नागपुरात मृत्यू। नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू। मुंबईचा FSI वाढवणारे गणेश नाईकचा पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांचं जुनं वक्तव्य असणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कोकाटे यांच्याकडून रोहित पवार यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा। बदनामी कोकाटेंची नाही तर पदाची झाली। रोहित पवारांची टीका। शेतकऱ्यांचे विषय मांडण्याऐवजी कोकाटे अधिवेशनामध्ये गेम खेळत होते, रोहित पवारांचा निशाणा। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। बबनराव तायवाडेंच्या सूचनेनुसार कार्यकारिणी बरखास्त। संघटनेत पारदर्शकता आणण्यासाठी धोरणात्मक पावले उचलल्याचं महासंघाकडून स्पष्ट। नागपूरमधील 14 नगर परिषदा आणि 15 नगर पंचायतींसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याची माहिती। महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये उर्दू ही भाषा पर्याय म्हणून शिकवावी। उर्दू साहित्य संमेलनात नवाब मलिक यांचं वक्तव्य। मराठी शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांची हिंदी संस्कृत बरोबरच उर्दू शिकण्याची इच्छा। मलिक यांची माहिती। महाराजांच्या दरबारात पर्शियन आणि मराठी या दोन्ही भाषा होत्या। महाराष्ट्राला उर्दू जिवंत ठेवता आली। भारताची उर्दू सगळ्या जगात बोलली जाते। बहार ए उर्दू या कार्यक्रमात जावेद अख्तर यांचं वक्तव्य।